यंदाच्या गणेशोत्सवात दक्षिण मुंबईतल्या मेट्रोच्या कामाचं नियोजन कसं करायचं असा प्रश्न सध्या प्रशासनासमोर आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काळबादेवी रोड ते गिरगाव या ॲक्वालाईन मार्गावरच्या मेट्रोच्या कामाची आज पाहणी केली। याच मार्गावरून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उंच मूर्तींचं आगमन होतं, तसंच त्या विसर्जनासाठीही याच मार्गावरून गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होतात। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत मेट्रो आणि मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केली। आपण पाहतोय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ॲक्वालाईन मार्गावरच्या काळबादेवी रोड ते गिरगाव या मार्गाची पाहणी करतायत, कारण इथलं बांधकाम आता ऐन अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्याच वेळी गणेशोत्सव येऊ घातलाय आणि गणेशोत्सवात मूर्तींचं आगमन आणि विसर्जनाचा मार्गही याच रस्त्याने जातो। त्यामुळे या कामाचं नियोजन करण्याचं एक आव्हान प्रशासनासमोर आणि त्या दृष्टीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाहणी करून मेट्रो आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आणि आपण तीच दृश्य पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर। गणेशोत्सव आणि गिरगाव मेट्रोच्या कामाविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय माहिती दिली आपण तीही पाहूयात। सणाचा सण आहेत आपले, गणेशोत्सव आहे आणि हा जीएसएस रोड जो आहे तो एकच रोड चालू असतो मिरवणुकींसाठी आणि विसर्जनासाठी किंवा आगमनासाठी मूर्त्या जिकडनं येतात जातात। त्यामुळे अशा परिस्थितीत आज ज्या परिस्थितीत हा रस्ता आहे त्या परिस्थितीत मूर्त्यांना आणणं अशक्य आहे। जगन्नाथ शंकरशेठ रोड याच्यावरती असणारे जेवढे खड्डे आहेत किंवा जेवढे मूर्त्या नेण्यासाठी अडचण होणार आहे त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।